मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। शिव बघू शकता, शिव बाय कर, बाय करतोय शिवांश, शिवांश बाय करतोय। बाबू दाखव तुझ्या बाळ कुठे, तुझं बाळ कुठे, हे तुझे बाळ आहे ना। पद आहे आपल्या बाळाला, बाळाला बोल झोपून घे, भू आलाय, भू आलाय, झोपून घे म्हणा, झोपून घे। म्हणा चॉकी आणायला जाऊ, आता झोपून घे। हा चॉकी आणायला जा म्हणा बाबा। हा बाबा गाय गाय कर म्हणा, तुला कुठे जायचंय, बाहेर जायचंय। हा म्हणा चॉकी आणायला जायचं, चॉकी आणायला जायचं का म्हणा। त्याला गाय गाय कर, झोपव त्याला, गाय गाय कर, असं बसव त्याला म्हणा, बस बस म्हणा। तुझे नाव पप्पाला सांगू का म्हणा, तुझे नाव पप्पाला सांगू, पप्पाला नाव सांगू म्हणा, पप्पाला नाव सांगू तुझ्या। नको हात लावू, बाय कर तू, बाय कर, बाय कर। बाबूला नाचून दाखवतो, तुझ्या बाळ रडतंय ना, त्याला नाचून दाखव तुझ्या बाळाला। बघा कशा मस्ती करतोय शिवांश, कशा मस्ती करतोय शिवांश। बाबू झोपला तुझा, बाबू झोपला, झोप बाबू, बाबू पशी झोप, शिवांश पशी झोप बाबू। हा शिवांश झोपला बर का, शिवांशला काहीच दिसत नाही, झोपला शिवांश। बघू बघा शिव बाय करते सर्वांना म्हणा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। इथे गाड्या आणि शिवांचा खेळ बघा, गाड्या ते सोडले आणि डबे घेऊन येतो आणि त्याच्यावरती उभा राहून खेळते बघा गाड्या, तरी बाकीच्या ठेवून दिल्यात गाड्या, गाड्या सोडल्यात आणि डब्बा घेतला कशाला रे, डब्यावर काय बघा। प्रत्येक डब्बा घेऊन येतो आणि डब्बे लाईन्सरी डब्बा लावितो आणि त्याच्यावरती एकावरती चढतो असं। गाड्या नको खेळायला ना, गाड्या नको ना खेळायला, हे गाड्या नको का, बाबूला देऊन टाकू गाड्या, ह्या गाड्या देऊन टाकू बाबूला, गाड्या देऊन टाकू का। बघा इकडे गाड्या सोडल्यात आणि हे खेळणं बघा याचे काय, नाहीतर मान्नीचे भांडे खाली घेतो। बघा नाटकं बसायचे, कसा बसतो तू, कशा बसतो, बसून दाखव कशा बसतो। बघा बघितला, एवढे नाटकं असते त्याचे। अय नाटकी, ए नाटक्या काय, बाबूला देऊ का गाड्या, देऊ बाबूला, देऊ गाड्या बाबूला, देऊ, जाऊ दे, देऊनच टाकते बाबूला गाड्या। काय सांगू, काय नको, तुटेल ना गाड्या फाटल्यावर, जा डबा नेऊन ठेव, जा घरात, जा डब्बा ठेवून ये, डब्बा ठेवून ये, जा घरात जा। मी आज बनवणार आहे वाटाण्याची भाजी, त्यासाठी मी घेतला आहे एक कांदा, टोमॅटो, खोबरा घेतला आहे, लसूण आणि वाटाणे घेतलेले आहेत। तर पुढे दाखवते मी, आता मसाला तयार करून घेते भाजून वगैरे, मी पुढे दाखवते तुम्हाला। भाजून झाले आणि आता इकडे कांदा भाजून घेत आहे, एक साईडला भात घातलेला आहे। तर आता मसाला असा परतून घेते आणि मग वाटण करून झाल्याच्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते। एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे, तर तुम्हाला पुढे बघायला भेटेलच। व्यवस्थित मसाला पण भाजून झालेला आहे, आता मी थंड होईपर्यंत आता मग पीठ मळून घेणार आहे। तर बघू शकता मी आता पीठ चाळून मळून घेणार आहे।
पीठ छानपैकी मळल्याच्या नंतर चपात्या पण छान येतात हा. त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं. बघू शकता पीठ पण मळून झालेलं आहे. पीठ भिजतंय आणि मसाला थंड होते तोपर्यंत शिवांश काय करतोय बघते. बघा शिवांचं काय चाललंय. काय करतोय शिव? काय करतोय तू? गाडी खेळतोय. शिवांशला दिले कार्टून लावून. कार्टून बघतोय का गाडी खेळतोय? हा काय करतोय? हा गाडी खेळतोय. हां शिवांश गाडी खेळतोय ना. हां खेळ गाडी. खेळ. एकटाच खेळतोय गाड्या. हां काय? हां खेळ खेळ. टोप गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल पण गरम झालेलं आहे. आता मी मसाला टाकणार आहे. पण कॅमेरा धरायला कोण नसल्यामुळे मग एका हाताने मसाला मला टाकता येणार नाही. त्यामुळे मग मसाला टाकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. बघू शकता मसाला पण टाकलेला आहे. मसाला छानपैकी तेलामध्ये परतून घेणार आहे. पुढे दाखवते. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. 1 चमच मीठ टाकणार आहे मी त्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं. मी 1 चमच टाकले मला माझ्या अंदाजानुसार. बघू शकता बाजूने तेल सुटेलं आहे. त्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती लाल मिरची पावडर, मालवणी मसाला आणि 1 चमच हळद पावडर. हे पण छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये छान परतून घेतल्याच्यानंतर साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी. पाणी गरमच वापर. बघू शकता मसाल्यांना पण तेल सुटलेलं आहे छानपैकी. आता त्यामध्ये मी वाटाणा धुवून टाकणार आहे. कॅमेरा धरायला नसल्यामुळे मी आता 1 हातानेच करणार आहे. वाटाणे पण छानपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. ते पण तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. बघा वाटाणे पण छानपैकी त्यामध्ये परतून घेतलेले. आता त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकणार आहे. बघू शकता किती छान दिसते आपली मग वाटाण्याची रस्सा भाजी. खूप छान झालेली. म्हणजे सुगंध तर खूप छान येतोय. आता झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत मी चपात्या बनवून घेणार आहे. पण किचन छोटा असल्यामुळे मग उभं राहून काही चपात्या बनवता येत नाही. त्यामुळे मी खाली बसूनच चपात्या बनवून घेत असते सगळ्या. तर मी कशा चपात्या बनवते तुम्हाला दाखवणार आहे. ते पुढे बघ. तर अशा प्रकारे मी चाळा बनवून घेणार आहे. तर बघू शकता असा चाळा बनवून घेतलेला आहे मी. मी अशाच पद्धतीने आता सर्व चपात्या बनवून घेणार आहे. बघू शकता किती छान झालेली आहे चपाती. खूप छान झाली. आता सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते पुढे. बघू शकता खूप छान झालेली. अशाच बनवते मी सगळ्या चपात्या आता. तर बघू शकता मी अशा पद्धतीने चाळा बनवते.
बघू शकता सर्व चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मी तवा गरम करायला ठेवणार आहे. तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम होते तोपर्यंत काय बाकीचे काम आवरून घेते मी. बघा शिव काय दाखवते, काय पाहिजे काय माहिती त्याला. बघा शिव काय मागते, काय पाहिजे, चॉकी पाहिजे बोलते. काय पाहिजे, चॉकी पाहिजे, चॉकी पाहिजे, चॉकी. चॉकी घ्यायला आलेला. आता संपलं काऊ माऊ, संपून गेलं आता. बघा चला खाऊ घेतला का चला गाडी खेळायला. तवा गरम झालेला आहे. तवा गरम करायला ठेवलं होतं. शिव आलं होतं मध्ये लोटबोट करण्यासाठी. तर आता चपात्या भाजते, मग तुम्हाला नंतर भेटते. बघू शकता खूप छान फुगते पोळी, म्हणजे चपाती. आमच्याकडे चपातीच बोलतात, पोळी नाही बोल. बघू शकता स्वयंपाक सगळं झालेलं आहे. आता किचन आवरून घेणारे, भांडे वगैरे. आणि व्हिडिओ बनवताना जर काही बोलण्यात काही चुका होत असतील तर समजून घ्या. आताच व्हिडिओ म्हणजे बनवायला सुरुवात केलेली, त्याच्यामुळं काही थोड्याफार चुका होत असतील तर मला कमेंटमध्ये तर सांगा. आणि सांभाळून पण घ्या, काही शब्द म्हणजे बोलताना चुकी होत असेल तर. तोपर्यंत शिवांशी ते गाड्या खेळत होता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. गाडी चालून दाखवतोय शिवांश. छान झालेले, तरी पण खूप छान सुटलेले. सुगंध ते एकदम अप्रतिम येते.